येत्या 1 एप्रिलपासून वीज स्वस्त होणार. वाढत्या वीज दरांमुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना मोठा दिलासा. करुणा मुंडेंची कथित लग्नावरनं धनंजय मुंडेंच्या अडचणीत वाढ. मुलांना स्वीकारलं पण करुणा पत्नी नसल्याचा मुंडेंच्या वकिलांचा दावा. धनंजय मुंडेंच्या याचिकेवर पुढची सुनावणी 5 एप्रिलला. नाशकात कुंभमेळा आहे म्हणून मी जर पालकमंत्री असलो तर अधिक गती देता येईल. मंत्री गिरीश महाजन यांचं वक्तव्य. उशिरा का होईना आता सगळ्यांना कळू लागलंय बाळासाहेबांच्या विचारांची शिवसेना कुणाची येते. ठाकरेंच्या पदाधिकाऱ्यांना आता भिंग घेऊन शोधावं लागतंय. उदय सामंतांनी उद्धव ठाकरेंना डिवचलं. पंतप्रधान मोदींचा महत्वाकांक्षी स्मार्ट सिटी प्रकल्प आता गुंडाळण्यात येणार. केंद्र सरकारचा निधी न मिळाल्यानं मालमत्ता पालिकेकडे हस्तांतरित होणार. सुदर्शन घुलेनंच संतोष देशमुखांना जीवे मारण्याची धमकी दिली होती. आवादा कंपनी बाहेरील चहाच्या टपरीवर चहा पिणाऱ्या प्रत्यक्षदर्शीचा जबाब. प्रशांत कोरटकरनं पळून जाण्यासाठी वापरलेली कार पोलिसांनी केली जप्त. कोल्हापूर पोलिसांनी कोल्हापुरात कार आणली. सुरक्षेच्या कारणास्तव कार अज्ञात स्थळी. गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर ठाकरी तोफ धडाडणार. मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्याची जोरदार तयारी. राज ठाकरेंच्या निशाण्यावर कोण. गुढीपाडव्याला पंतप्रधान नरेंद्र मोदींचा नागपूर दौरा. मोदींच्या दौऱ्यादरम्यान कडक सुरक्षा व्यवस्था. म्यानमारमध्ये पुन्हा एकदा भूकंपाचे धक्के. पुन्हा एकदा 5.1 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप. आतापर्यंत 1000हून अधिकांचा मृत्यू. आणि भूकंपाच्या प्रकोपानं कोलमडलेल्या म्यानमारला भारताकडनं मदतीचा हात. म्यानमारला सावरण्यासाठी भारताचं ऑपरेशन ब्रह्मा. 15 टन साहित्याची पहिली खेप यांगूनमध्ये दाखल. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.